न्यूज आणि धाडस न्यूजमध्ये तुमचं सरसे स्वागत आहे. आता तुमचं निमगाव शक्तीपीठ महामार्गाला 90% शेतकऱ्यांचं समर्थन या बाबतीत जे काही पत्रव्यवहार चालू आहे किंवा जे काही तुमचं पाठपुरावा चालू आहे याच संदर्भात काय सांगाल? परवा पण काहीतरी एक प्रकरण घडलं की यामध्ये काय तुम्हाला दमदाटी वगैरे असं तसं काहीतरी प्रकरण घडलं, या संदर्भात काय सांगाल? नाही, मुळात तुम्ही एक प्रश्न विचारला की दमदाटी वगैरे असा काय प्रकार घडलेला नाही. समोर येऊन करायचं कोणाचं धाडस पण नाही आणि आपल्या चॅनलचं नाव पण धाडस आहे आणि धाडस चॅनलला मी पण इंटरव्ह्यू देतो आहे. त्यामुळं मी पण चळवळीत काम करणारा एक कार्यकर्ता आहे, त्याचबरोबर एक पत्रकार आहे आणि मुळात एक बाधित शेतकरी पण आहे. त्याच्यामुळं अशा चळवळीत काम करणाऱ्या शेतकऱ्याला किंवा पत्रकाराला दमदाटी कोण करणार नाही. मी धाडसाने या ठिकाणी सांगतो की काही प्रवृत्ती अशा असतात की निमगाव आणि परिसरामधून आम्ही शक्तीपीठ महामार्गाला समर्थन दिलं आणि समर्थनाची 3 मे रोजी एक पत्रकार परिषद पण आयोजित केली. त्या पत्रकार परिषदेला आपण सगळे बांधव उपस्थित होता. त्यानंतर सातत्यानं समर्थन करत शक्तीपीठ महामार्गाला आम्ही लोकांचं प्रबोधन करायला लागलो. शक्तीपीठ महामार्ग कशा लोकांच्या शेतकऱ्यांचा फायद्याचा आहे याबाबत समजून सांगायला लागलो. त्यानंतर सातत्यानं तणाव वाढत गेला आणि पोलीस स्टेशनकडून मला आमचं निमगाव हे गाव वेळापूर पोलीस स्टेशनच्या अंतर्गत येतं. वेळापूर पोलीस स्टेशनकडून अशा इनपुट यायला लागल्या की संबंधित काही कर्मचारी असतील पोलीस स्टेशनचे की तुम्ही जरा सावधगिरी बाळगा, तुम्ही शक्तीपीठ महामार्गाचं समर्थन करताय. परंतु मागच्या 15 दिवसापूर्वी अशा इनपुट मिळाल्यानंतर ते आम्ही विषय निग्लेक्ट केला. अशा घटना घडत असतात. आता आयुष्याची 48-49 वर्ष माझं वय आहे, त्यामुळे आम्ही निग्लेक्ट केलं. परंतु गुरुवारी 25 जून रोजी सायंकाळी रात्री 8:45 ते 9:15च्या दरम्यान निमगाव पाटीवरून निमगावच्या पेट्रोल पंपापर्यंत माझ्या गाडीचा पाठलाग करण्यात आला. तो पाठलाग बहुतांश साधारणपणे 3 किलोमीटर अंतरापर्यंत तो पाठलाग केला रात्रीच्या वेळेस. मी पेट्रोल पंपाच्या अलीकडे गाडी थांबवल्यानंतर माझ्या पाठीमागून साधारणपणे 400 फुटाच्या अंतरावरून त्या 2 व्हीलर वळून गेल्या, म्हणजे माघारी वळून गेल्या. तर त्यानंतर मग मी राज्याचे संवेदनशील मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब यांना एक मेसेज टाकला की शक्तीपीठ महामार्गाचं समर्थन करणाऱ्या व्यक्तींना जाणीवपूर्वक असा त्रास दिला जातो आहे. त्यानंतर या मेसेजची तात्काळ दखल घेण्यात आली आणि सोलापूरचे SP आदरणीय कुलकर्णी साहेब यांचा मला त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी 9:15 वाजता शनिवारी कॉल आला आणि त्यांनी माझ्याकडून या प्रकरणाची पूर्ण माहिती घेतली आणि माहिती घेतल्यानंतर काल सोमवारी त्यांनी आम्हाला सोलापूरला बोललं होतं. त्या ठिकाणी आम्ही 25 ते 30 शेतकरी जाऊन त्यांना भेटलो. त्यांच्याशी जवळपास अर्धा तास चर्चा केली आणि त्यांनी सगळ्या गोष्टी जाणून घेतल्या की प्रशासनाला सहकार्य करीत असताना, शक्तीपीठ महामार्गाचं समर्थन करत असताना असा जर कोण जाणीवपूर्वक त्रास देत असेल तर अशा व्यक्तींवर कठोरातल्या कठोर कारवाई केली जाईल. संबंधित टावरचे सगळे CDR किंवा यापूर्वीचे सगळे कॉल जो आपण म्हणतो कॉल डिटेल्स असतात त्या त्यांनी पाहण्याचं, त्याचबरोबर ॲडिशनल SP साहेब असतील तेही त्या मिटिंगला होते, कबाडे साहेब, त्यांनाही त्यांनी काय सूचना केल्या आणि त्यानुसार पुढील कठोर कारवाई करू आणि यापुढे तुमच्या संरक्षणाची जबाबदारी पोलीस प्रशासनाची असेल, परंतु तुम्ही देखील काळजी घ्या, सावधगिरी बाळगा, असं काय आढळल्यास आम्हाला तात्काळ करावा असं त्यांनी सांगितलेलं आहे. तुमची आता भूमिका काय असणार या संदर्भात? तुम्हाला अशा जर गोष्टी घडत असतील तर इथून पुढची आपली भूमिका काय असणार आहे? इथून पुढची भूमिका, जे काम हातात घेतलेलं आहे शक्तीपीठ महामार्गाचं समर्थन करणं आणि विकासाला चालना देणं, हे अखंडपणे काम करणार. गेले 15 ते 20 वर्ष झालं मी मराठा सेवा संघाच्या माध्यमातून चळवळीत काम करतो आहे. त्याचबरोबर गेले 17 वर्ष झालं मी पत्रकार आहे आणि त्या शक्तीपीठ महामार्गामधील एक बाधित शेतकरीसुद्धा आहे. त्याच्यामुळं हे काम कुठेही थांबणार नाही. जरी त्यांना माझ्या जीवाला काय दगाफटका करायचा असेल किंवा करायचा असता तर ते कुठेही करू शकतात. मी एकटा फिरतो आहे. पोलिसांनी मला सांगितलं की तुमच्या संरक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो, तुम्हाला गार्ड वगैरे काय प्रोव्हाइड करायचं असेल तर देतो. त्या संदर्भात त्यांनी मला SP साहेबांसुद्धा सांगितलं. पण मी एक साधा शेतकरी, कॉमन मॅन आहे. मला गार्ड वगैरे घेऊन फिरणं वगैरे वगैरे या गोष्टी मलाही माझ्या बुद्धीला पटत नाहीत. त्याच्यामुळं काम करत असताना आपण प्रामाणिकपणे काम करायचं. ज्यांना कोणाला या पद्धतीमध्ये माझ्या जीविताला धोका पोचवायचा या संबंधित SP साहेब आणि पोलीस प्रशासन खंबीर आहे त्यांची दखल घ्यायला. सर्व गोष्टीमध्ये हे घडत असताना तुमचा संशय किंवा कुणाव काय वाटतंय, काय कोण आहे यामागे, कोण असेल काय वाटतंय? हे बघा, याच्यात संशय, माझं क्रिमिनल रेकॉर्ड कुठलंच नाही, माझ्यावर कुठलीही आजतागायत केस नाही आहे, त्याच्यामुळं संशय घेण्याचा विषय येत नाही. परंतु जो काय संशय आहे पोलीस प्रशासनाचा, ते कॉल डिटेल रेकॉर्ड जे काय CDR असतात त्यांचे कॉल डिटेल रेकॉर्ड जे असतात ते काढल्यानंतर पोलिसांना आपोआप समजून जाईल. त्याच्यामुळं त्या संशयाची सुई कुणाकडे जाते हे पोलीस प्रशासन ज्यावेळेस चौकशी करेल त्यावेळेस त्यांना समजून येईल.